तर डोक्यावरच पाणी गेलंय. पोलीस कंप्लेंट करायलाच हवी. हो बाबा, आपण करून. दादा, बाबा तुम्ही थांबा, मी आणि दादा जातो. हो असं काय बोलताय तुम्ही? तुमच्या अंगाला हळद लागली आहे. बाबा ठीक आहे. अर्पिता, रात्रभर कुठे होतीस? प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी डब्याचे पैसे आणायला बाहेर पडलेले, तेव्हा तेव्हा देवळासमोर एका बाईने मला मला प्रसाद दिला आणि तो प्रसाद खाल्ल्यावर माहिती मला काय झालं, पण मला मला चक्कर आली आणि तेव्हाच काही लोकांनी मला किडनॅप करून एका ट्रकमध्ये बंद करून ठेवलं. रात्र सिनेमाची गोष्ट सांगतेस? नाही. कसं आहे ना अर्पिता, खऱ्या आयुष्यात एवढं काही घडत नाही. तुझ्या घरच्यांनी खरं बोलायला वेळ घेतलाय, तू नको घेऊस. खरं सांग. सर ते खरंच सांगतात. आज नाही सर, यावेळी नाही. आज आमचं म्हणणं तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल. बघा, आमच्यावर विश्वास ठेवा. खूप अडथळे पार करून आम्ही लग्नाच्या मुहूर्तापर्यंत इथे पोहोचलो. एकदा आमचं म्हणणं ऐकून घ्या. काही ऐकायचं नाहीये मला तुमचं, कारण तू आणि ही मुलगी खोटं बोलणार आहात. करेक्ट बोलताय तुम्ही. करेक्ट बोलताय. अनिश, तू काय करतो इकडे? मी नाही, हे दोघे काय करत होते हे विचार. हे दोघे रंग उधळत होते एकमेकांवर. रात्रभर. अनिश, दादा थांब, दादा थांब, त्याला बोलू दे. त्याला बोलू दे. बोल. हा जो काही बोलत होता ना, आम्ही अडकलो, एकमेकांना मदत केली, खोटं आहे, सगळं खोटं आहे. या दोघांनी रात्र घालवली एकमेकांसोबत स्वखुशीने. अनिश, वाटेल ते बोलू नकोस. तुझ्यासारख्या माणसाकडून मला काही ऐकायचं नाहीये. तुझ्या मनामध्ये किती काळ आहे ना हे अख्ख्या जगाला माहिती, आणि वेळोवेळी अर्पिता मॅडमने ते दाखवून दिले, त्यामुळे गप्प बसायचं. मग त्याच अर्पिताची आणि तिला कायम सपोर्ट करणाऱ्या तुझी काय लायकी आहे ना, ते मी दाखवतो आता. हे दोघे रात्रभर कुठल्या अवस्थेत होते ना, हे मी दाखवतो आता सगळ्यांना.
बघा हे बघा, याचा चुकीचा अर्थ काढू नका प्लीज. अर्पिता मॅडमला खरंच किडनॅप केलं होतं. मान्य. त्यांना किडनॅप केलं होतं ना त्यांना. मान्य. त्या ठिकाणी तू कसा पोहोचलास? तुला पुण्याला पाठवलं होतं ना मी. तर अर्पिता मॅडमचा मेसेज आला होता मला. त्यांना मदत करण्यासाठी मी गेलो. एक्झॅक्टली. तू मला मारल्यासारखं कर, विरडल्यासारखं करतो. ठरवून केलंय तुम्ही, ठरवून केलंय. हे सगळं प्लॅनिंग आहे तुमचं. ही रात्र एकत्र घालवण्यासाठी सगळं प्लॅन केलंय तुम्ही. तर मी खरंच सांगतोय, खरंच त्यांचा मेसेज आला होता मला. नाही, मी कुठलाही मेसेज नव्हता केला तुम्हाला. विराजन, मी नव्हता केला मेसेज. काय? मी नव्हता केला तुम्हाला मेसेज. मोबाईल ना. मोबाईल. ओपन करून दे मेसेज. नाही आहे मेसेज. सर, खरंच त्यांचा मेसेज आला होता मला. हे बघा, मी नाही केलं, मी नाही पाठवला हा मेसेज. नाही, मला कळलं. तू मेसेज पाठवलास, त्याला तिथे बोलवलंस आणि नंतर मेसेज डिलीट केलास. नाही. करेक्ट थिअरी आहे तुमची. नाही, पण ही आजची नाही आहे, आधीपासूनची आहे. म्हणजे सगळं करायचं आणि आपण त्या गावचेच नाही असं दाखवायचं. हुशार आहेत हे दोघे फार. अजून दाखवतो ना फोटो. हा, आणि कालचे नाहीत ना, आधीचे आहेत. मी म्हणालो ना, यांची मैत्री फार जुनी आहे. बघा, बघा. आणि बघितलं सगळ्यांनी, बघितलं ना, प्रत्येक ठिकाणी हे एकत्र असतात. कसं काय? कुठे ते पॉलिसी काका कुठे आहेत? मी आहे. हा, काय हो, तुमच्या बायकोच्या हॉस्पिटलचा खर्च कोणी गेला? समीरच्या मदतीमुळे झाला. आणि समीर खरोखर चांगला मुलगा आहे हो. त्याच्यावर वाटेल ते आरोप नका करू. बस. या काकांना कधीपासून ओळखतो? नाही, अर्पिता मॅडम मुळे ओळख झाली माझी. बरोबर. म्हणजे अशा माणसाला ज्याला हा ओळखत सुद्धा नाही, त्याच्यासाठी तो 4 ते 5 लाखाची व्यवस्था करतो या मुलीच्या मैत्री खातीर. मग आता मला सांगा, ती मैत्री कशी असेल? फक्त मार्केटमध्ये म्हणू नका, रिक्षामध्ये म्हणू नका, हे सगळं शेअर करतात. आणि काल रात्री यांनी एकमेकांना सुद्धा शेअर केलं. तुला सगळं कसं माहित रे? आणि हे फोटो कोणी काढले?
इन डिटेल कसं माहित तुला? किडनॅपिंग पासून या सगळ्या प्रकरणात तू इन्व्हॉल्व नाहीयेस कशावरून? बोले सांगतो श्वास घे. हं? हात दुखेल तुझा, निकी हात दुखेल तुझा. सांगतो तेव्हा हिने मला माझ्या कॅरेक्टरवरून रिजेक्ट केलं होतं ना, तेव्हा हिची लायकी दाखवण्यासाठी मी ते फोटो काढले होते. आणि कालचं म्हणशील ना, तर काल मी ऍक्सिडेंटली पोहोचलो होतो तिथे. त्या दोघांना एकत्र बघितलं आणि मला असं झालं की अरे अर्पिताचं लग्न आहे आज, ही इथे काय करते, म्हणून हे फोटो काढले होते. मला काय माहिती आहे सगळं, इथे आल्यानंतर हा तमाशा मला कळतोय. वाव, आज आपलं लग्न असताना बरोबर काल तू किडनॅप होतेस. इथे वाचवायला तुला हा येतो. तू ह्याला भेटू नकोस. एवढं मागितलं होतं मी तुझ्याकडे. लग्नाच्या आदल्या रात्री तुला ह्याच्याबरोबर वेळ घालवायचा होता, म्हणून तू हे सगळं रचलंस. मला वाटायचं तू साधी आहेस, विषारी आहेस तू. फुलासारखं जपलं ना मी तुला, प्रेम केलं ना तुझ्यावर, इतकं सगळं तुझ्यासाठी केलं ना मी. फुल नाही आहेस तू, कीड लागलेलं फुल आहेस, कीड. नकोयस मला तू, नकोयस मला तू, नकोयस मला तू. विराज सर, आपल्यातलं नातं संपलंय आता. माफ करा, अशा मुलीबरोबर मी लग्न नाही करू शकत. माफ करा. सर, तुमचा गैरसमज होतोय. अर्पिता मॅडम निष्कलंक आहे, तुम्हाला वाटतं तसं आमच्यात काही. ओके, मोडलं हे लग्न, मोडलं हे लग्न, मोडलं हे लग्न, मोडलं हे लग्न. अर्पिता अशी असेल असं वाटलं नव्हतं हो. आपण काय समजत होतो तिला. नाही निशिकांत, हे दुसऱ्यांदा झालंय. तुमच्या संस्कारातच काहीतरी खोट आहे. असं पाहिलं नव्हतं हो कुठे. आता ह्या मुलीशी कोण लग्न करणार. सांग ना निशी, सांग ना. अरे कोण लग्न करणार हिच्याशी. मामा हे बघा, तुम्ही प्लीज शांत व्हा. आपण सगळे एकाच घरातले आहोत आणि मामाच्या घरची अब्रू ती माझी अब्रू, आणि मी ती सांभाळायला समर्थ आहे. इतकं सगळं होऊन सुद्धा मी अर्पिताचा हात धरायला तयार आहे. कोण आहे हा? मी जीव देईन पण याच्याशी लग्न करणार नाही.
करून बोलतीस एवढा तमाशा झाल्यावर? आता जीव गेला ना तरी या अनिश बरोबरच लग्न करावं लागेल तुला. आज जो मुहूर्त ठरलाय त्या मुहूर्तावर हिचं आणि अनिशचं लग्न होणार म्हणजे होणार. चला लग्नाची तयारी करायला सुरुवात करा. नाही मी नाही करणार याच्याशी लग्न, मी नाही करणार. अर्पिता आता नाही म्हणू नकोस. अगं हाच मुलगा तुला सांभाळून घेईन आता. का काय कमी आहे त्याच्यात हा? आणि एवढे सगळे थेर केल्यानंतर तुझ्याशी लग्न कोण करणार आहे? ए कविता, तिला काय विचारत बसलीस तू? चल घेऊन जा वरती आणि लग्नासाठी तयार करून आण तिला. जा ग, ए कल्याणी घेऊन जा तिला. काय सकाळी काय त्यासाठी लवकर उठायचं असतं. नको लेक्चर देऊ आता. हा? मम्मी उघड ना. काय रे सलील तुझं? असं काय बघताय? आई हे एवढे दागिने कुठून आणलेस? बघू. आई खोटे आहेत ग, पाणी चढवलेले आहेत. शी काय? खरे पण लवकरच येतील. माझी सून सोन पावलांनी खरे दागिने घेऊन येईल. तू बघ ग, 11 वाजता या घराचं भाग्य चमकणार आहे. सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला की हे घर कायम स्वरूपी माझं. खरंच ग, सोन्याचा दिवस आहे आज. समीर कुठे आलाय अजून? अगे येईल ग, येईल. तोच तर खरी जादू करणार आहे. तुला सांगते, जेव्हा समीरचा जन्म झाला ना तेव्हाच मला वाटलं होतं हे माझं लॉटरीचं तिकीट आहे आणि ते आज सिद्ध होणार. तू खात काय बसलीस? उठ आधी इकडे. चहा तर तुला रांगोळी काढायला सांगितली होती, काढलीस? नाही, पण आधी रांगोळी काढ आणि मग तयार बिरा. चल जा, आळशी कुठची. अरे काय माझी नवीन साडी? हे काय, तू अजून आंघोळ नाही केली? शी करायला गेलो होतो ना. काय तू गुरुजींना फोन केला? कधी करणार आहेस? जा पहिलं बाजारात जा. आंघोळ करतो. ते नंतर कर. बाजारात जा आणि फुलं घेऊन ये, तोरण घेऊन ये. कर ना, हातपाय हलव. ए बरं ऐक, मला ते पाटा वरवंटा काढून दे आधी. किती काम आहेत. किती काम आहेत बाई ग. आता फक्त काही तास राहिलेत. इतकं छान वाटतंय. थोड्या वेळात माझा समीर येईल पुण्याहून आणि मग 10:30 लग्नाचा मुहूर्त आहे. लवकर जा आणि तयार होऊन ये. जा पटकन. हा ये. चला रिक्षा आली. चला रिक्षा आली, आपण जाऊया डॉक्टरकडे. बाबा हो, तुमचं बीपी वाढलंय स्ट्रेसमुळे. प्लीज चला. बाबा चला ना प्लीज. तुम्ही नका ना माझी काळजी करू. तुम्हीच म्हणता ना माझी अर्पिता खंबीर आहे. मग काय एवढं टेन्शन घेताय माझं? अगं पोरी, अगं टेन्शन घेऊ नको तर काय करू का? माझ्याच लेकीच्या बाबतीत असं का घडतंय का? अहो पण त्याचा विचार तुम्ही आत्ता नका ना करू. आत्ता तुमची तब्येत महत्वाची नाही बाबा. आणि आपण काढूयात त्याच्यावर काहीतरी सोल्युशन पण काढूयात. हे बघ नचिकेत, मार्ग काढल्याशिवाय ना माझं मन शांत होणार नाही. बस सगळ्यांना बजावून सांगतोय मी.
म्हणजे अर्पिताचं लग्न ना त्या हलकट अनिशशी ना जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न करू नका. तसं केलं ना तर माझ्या अर्पितासाठी ती आत्महत्या ठरेल. हे बघा, तुम्ही इतकी बडबड करू नका. आधी स्वतःची तब्येत सांभाळा बघू. मला बोलू दे, त्याशिवाय माझा त्रास कमी होणार नाही. मला तर माझ्या अर्पिताच्या भविष्याची काळजी वाटायला लागली. आयुष्यात एकच स्वप्न बघितलं होतं की माझ्या मुलीने सुखी व्हावं, सुखानं संसार करावा. मुलीचा सुखी संसार बघणं आणि त्यांचा संसार सुखाचा झालेला बघणं ते काय असतं ना, हे बापाच्या काळजालाच माहित असतं रे. असं म्हणतात की मुलीचा 2 वेळा जन्म होतो. एकदा जेव्हा आई मुलीला जन्म देते आणि जेव्हा तिचं लग्न होतं ना, तो तिचा 2रा जन्म. मला तुझा पहिल्यांदा जन्म झाला ना, त्यावेळेला मला तुझ्यासाठी काहीच करता आलं नाही. पण तेव्हा मी ठरवलं की माझ्या मुलीचा 2रा जन्म होईल ना, तेव्हा माझ्या मुलीसाठी मी असाच जोडीदार बघेन ना की ती सुखात राहील. मला जे करता आलं नाही ना, ते तो जोडीदार करेल. आता तसं काहीच झालं नाही बाळ. तर तुझं लग्न ठरलं होतं तेही मोडलं. विराज निघून गेला. मला ना आता आशेचा कुठलाच किरण दिसत नाहीये. आता बोल झालाय तुझा मामा, काय करावं ते कळत नाहीये बाळ. माझ्या मुलीचं भवितव्य काय असेल आता? बाळा, कोण करेल ग लग्न तुझ्याशी? त्या दोघांनी रात्र घालवली एकमेकांसोबत स्वखुशीने. अशा मुलीबरोबर मी लग्न नाही करू शकत. कोण तुला आयुष्यभराची सोबत करेल? कोण तुझा हात हातात घेईल, तोही भक्कमपणे धरून ठेवण्यासाठी? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण असा कोणीतरी तर असेलच ना ज्याचा तुझ्यावर विश्वास असेल. आता ह्या मुलीशी कोण लग्न करणार? सांग ना निशी, सांग ना. अरे कोण लग्न करणार हिच्याशी? मी